आज आपण करणार आहोत उरलेल्या कोबीच्या भाजीपासून कोबीचे पराठे। तो कोबी आमच्या घरात जास्त कोणाला आवडत नाही, तो शिल्लक राहिला होता। त्याच्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ टाकलं, आलं लसूण पेस्ट टाकली, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरली, मीठ टाकायचं चवीनुसार, ओवा थोडासा कुस्करून टाकायचा, त्यानंतर आमचूर पावडर टाकायची 1 चमचा, थोडीशी काळी मिरी पूड टाकायची, लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाका। ऑलरेडी मिरच्या होत्या म्हणून मी थोडंसं टाकलं। त्यानंतर भाजीला मॉइश्चर खूप असतं म्हणून पाणी टाकायचंच नाही शक्यतो, लागलं तर घ्या, नाही तर असा बुटका करून ठेवायचा। हा उंडा छान मळून झाकून ठेवायचा 10-1 मिनिटं। त्यानंतर लाटायला घ्यायचं। प्रत्येक पराठा व्यवस्थित गोल लाटून घ्या आणि जाडसरच थोडंसं ठेवा। तूप किंवा तेल लावून तुम्ही हे पराठे भाजू शकता। मी एक लाटून घे आणि मग सर्व पराठे तेल लावत छान खरपूस असे भाजून घेतले। बघू शकता उरलेल्या भाजीपासून सकाळचा खुसखुशीत मस्त नाश्ता तयार झाला। हे हिरव्या चटणीसोबत सॉससोबत खूप सुंदर लागतात किंवा असेही रोल करून खाल्ले तरी खूप छान लागतात। अन्न वाया जाऊ नये यासाठी ही रेसिपी।